सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन तसेच एस शेटलर्स बॅडमिंटन अकॅडमी यांच्या विद्यमाने सोलापुरातील विजापूर रोड परिसरात असलेल्या सुयश गुरुकुल आत्मन बॅडमिंटन हॉल येथे योनेक्स सनराइज महाराष्ट्र स्टेट ओपन मल्टी डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन टूर्नामेंट 2023 या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर असे 6 दिवस या बॅडमिंटन स्पर्धा विविध गटात संपन्न झाल्या। तर यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता। सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तर यावेळी स्पर्धेचे आयोजक अब्दुल गफूर शेख, सागर सुरी, हेमंत शाक्य, ओंकार दाते, चीफ रेफरी परिजात नातू, आशिष वाजपेयी, अर्शद शेख, सोहेल शेख, आसिफ शेख, अरबाज शेख तसेच श्रीराम व संकेत आदी उपस्थित होते। नमस्कार, मी गफूर शेख, सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचा एक्स प्लेयर आणि या ठिकाणी आम्ही 9 जिल्ह्याचे जे टुर्नामेंट घेतले आहेत त्याच्यासाठी आम्हाला सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन आणि MBA महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची बहुमूल्य साथ मिळालेली आहे। त्यांच्या दोघांच्या वतीने हे टुर्नामेंट इथे संपन्न झालेले आहे। आज फायनलचा दिवस आहे। फायनलमध्ये जे खेळाडू भाग खेळतात त्यांना विजयी आणि उपविजयी घोषित करून त्यांना योग्य ते प्राइज आम्ही देत आहोत। कितने डिस्ट्रिक्ट से लोग आए? 9 डिस्ट्रिक्टचे इथे खेळाडू आलेले आहेत आणि सर्वांचा एकंदर खेळ फार सुंदर झालेला आहे। कुणाचं असं काही अपवाद काहीच असं वगळलेलं नाही आहे। सर्वांनी शांतपणे आणि आपल्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटनी टुर्नामेंट खेळलेले आहेत। अनेक वर्षानंतर या क्रीडा स्पर्धा होतात सोलापुरात दरवर्षी सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे जुलै किंवा ऑगस्टमध्ये होतात आणि त्यावेळी पण इथले काही खेळाडू म्हणजे डिस्ट्रिक्टचे असल्यामुळे हे टुर्नामेंट सक्सेसफुल होतात। नमस्कार, मी ओंकार दाते, सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून काम पाहतो। माझ्यासोबत आहेत गफूर सर, हे एस बॅडमिंटन अकॅडमीचे अध्यक्ष आहेत। एस बॅडमिंटन अकॅडमी सोलापुरातली एक नावाजलेली बॅडमिंटन अकॅडमी आहे, ज्यांनी यावेळेस सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने एक राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यातून प्रमुख खेळाडू या ठिकाणी खेळायला आलेले होते आणि 21 तारखेपासून आज 25 तारखेपर्यंत या ठिकाणी सर्व मिळून जवळपास 500पेक्षा अधिक सामने खेळवले गेले। त्याच्यातील सर्व विजेत्यांचे आपण ज्याला अंतिम सामने म्हणू ते अंतिम सामने आज या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल। एस बॅडमिंटन अकॅडमीने पुढाकार घेतल्यामुळं जवळपास 10 वर्षानंतर पहिल्यांदा सोलापुरात राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन होतं आहे। 10 वर्षांपूर्वी आपण सिनियर त्याला स्टेट चॅम्पियनशिप जी म्हणतात ती सोलापुरात आयोजित केलेली होती। सुयश गुरुकुलनी या ठिकाणी जे आता हे अद्ययावत असे बॅडमिंटन कोर्ट उभं केलेलं आहे। या कोर्टमुळे आपल्याला एका ठिकाणी 4 बॅडमिंटन कोर्ट्स अवेलेबल झाल्यामुळे आपण या स्पर्धेचं आयोजन करू शकतो आहे। कुमठा नाक्याला आपल्या इथे क्रीडा संकुलामध्ये 4 कोर्ट्स आहेत, पण त्याचं मेंटेनन्स आणि त्याची बाकी सगळी काळजी नीट न घेतली गेल्यामुळे आज त्या ठिकाणी स्पर्धा घेणं शक्य नाही। सुयशमुळे आज आपल्याला ही संधी या ठिकाणी उपलब्ध झाली, त्यामुळे मी सुयश गुरुकुलचे सुयश सर यांचे आभार मानतो। एस अकॅडमीने हा पुढाकार घेतला, त्यामुळे गफूर सर, अर्शद सर यांचे मी आभार मानतो आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने या सर्वांना पुन्हा एकदा या सर्व कार्यासाठी धन्यवाद देतो आणि अशाच आपण वेगवेगळ्या स्पर्धा वर्षभर पुढेही घेत राहू। यापुढेही आपण अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करू, जेणेकरून सोलापुरातल्या विद्यार्थ्यांना, खेळाडूंना राज्यस्तरावरच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची संधी मिळेल, चांगल्या खेळाडूंबरोबर खेळायची संधी मिळेल। तर अशा पद्धतीने स्पर्धा इथे संपन्न झाली आहे। तर मी पुन्हा एकदा यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद। माझं नाव अमोद मराठे, आम्ही सांगलीहून आलो। ही स्पर्धा ही अतिशय सुंदर ऑर्गनाईज केलेली आहे। कोर्टमधलं स्वच्छता, वॉशरूमची हायजीन
सगळ्या खेळाडूंच्यासाठीची कोर्टातल्या इथली व्यवस्था ही अतिशय सुंदर नीटनेटकी आहे. याबद्दल मी सगळ्या आयोजकांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. बैडमिंटन के मैचेस हो रहे हैं, आप कैसा देखते हैं इन मैचेस? नाम बोलिए सर. हेमंत कुमार साक्या. सोलापुर डिस्ट्रिक्ट बैडमिंटन एसोसिएशन ने जो ये मैच टूर्नामेंट आयोजित किया है ये बहुत ही अच्छा रहा है और यहाँ पे ऑलमोस्ट 400 प्लस एंट्रीज आई हैं. डिफरेंट डिस्ट्रिक्ट से यहाँ पे प्लेयर्स आए हैं और सभी प्लेयर्स ने एंजॉय किया. इवन मेरे बेटा जो अंडर 17 अंडर 19 में खेला है उसने भी बहुत एंजॉय किया और हम लोग पेरेंट्स लोगों ने भी यहाँ पे आकर बहुत एंजॉय किया. और यहाँ पर अरशद शेख साहब जो इस प्रोग्राम के मेन ऑर्गेनाइज़र थे उन्होंने तो इस टूर्नामेंट को यहाँ पे इतने अच्छे तरीके से ऑर्गेनाइज़ किया है. रिसेप्शन मैनेजमेंट बहुत ही अच्छी तरीके से रहा है. साफ़ सुथरा अरेंजमेंट है, बैठने के लिए प्रॉपर अरेंजमेंट है. रिफ्रेशमेंट का भी यहाँ बाहर आउटसाइड अरेंजमेंट किया गया था. और इस अवसर पर मैं तो सर को बधाई देना चाहता हूँ कि इतना अच्छा टूर्नामेंट सोलापुर में पहली बार सर ने आयोजित किया है. इसके लिए सर को बहुत बहुत बधाइयाँ. थैंक यू. मैं उमा शाक्या, हम लोग NTPC में रहते हैं. यहाँ पर अरशद शेख बैडमिंटन एकेडमी ने जो ये ऑर्गेनाइज़ किया है मैचेस बहुत ही अच्छे ऑर्गेनाइज़ किया है. मैं सबसे पहले अरशद शेख सर और उनकी टीम को बधाई देना चाहती हूँ कि ये सक्सेसफुली पूरा हो गया और आशा करती हूँ कि आगे के लिए भी और नेक्स्ट ईयर मैचेस इसी तरह रखे जाएँ जिससे हमारे बच्चों को भी मोटिवेशन मिले और पेरेंट्स को भी मतलब बाहर जाने की बजाय हमारे सोलापुर डिस्ट्रिक्ट में होंगे तो हम लोग को भी बहुत अच्छा रहेगा. थँक यू सो मच. मी अन्वी कुलकर्णी सांगलीपासून आले. हां, इथलं मॅचचं खूप चांगलं होतं, अरेंजमेंट खूप चांगलं होतं, मॅनेजमेंटही खूप चांगलं होतं आणि युजली शेड्यूल्स खूप लेट असतात पण इकडं शेड्यूल एकतरी लवकर होतं नाही तर टाईमवरच होतं आणि सगळे रेफरीज पण चांगले होते, शटलचं प्रोव्हाइडमेंट पण चांगलं होतं. ओव्हरऑल मॅनेजमेंट खूप छान होतं. माझं नाव रिद्धिमा मराठे, मी सांगलीवरून आली आहे आणि मी अंडर 15 सिंगल्स, 17 सिंगल्स आणि 15 डबल्स खेळली आहे आणि खूपच मस्त टुर्नामेंट्स होते. शेड्यूल वगैरे चांगले होते, प्लेयर्स चांगले होते, अंपायर्स पण चांगले होते आणि सगळे वेल ऑर्गनाइज्ड होतं आणि सगळं नीट अँड क्लीन होतं. सेफ्टी किट्स होते म्हणजे कुणाला इंजुरी झाली तर खूपच चांगला एक्सपिरियन्स होता आणि परत चान्स मिळाला तर मी नक्की खेळायला येईन. माझं नाव शततारका काळे आणि मी सांगलीवरून आली आहे. या टुर्नामेंटमध्ये मला खूप मजा आली. माझ्यासाठी खूप चांगला लर्निंग एक्सपिरियन्स होता. खूप चांगल्या मॅचेस खेळायला मिळाल्या आणि बाकीच्यांच्या मॅचेस बघायलाही मिळाल्या आणि आय थिंक खूप चांगली टुर्नामेंट झाली आणि अशाच टुर्नामेंट परत घेतल्या पाहिजे. माझे नाव प्रणाली वडार, मी सांगलीहून आले आणि सोलापूर डिस्ट्रिक्टने घेतलेल्या टुर्नामेंट खूप छान होत्या आणि इथे मॅचेस झाले त्याच्यामुळे मला खूप अनुभव आला आणि सिस्टीम पण सगळी चांगली होती. मॅनेजमेंट कसं होतं? मॅनेजमेंट खूप चांगलं होतं, कोर्ट चांगलं होतं, लाईटिंग पण चांगली होती. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेटमध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.